व्यासपीठावरील मान्यवर, गुरुजन वर्ग, सळसळत्या रक्ताचे, शाबूत डोक्याचे, सक्रिय मेंदूचे व तडफदार हृदयाचे माझे मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी श्रेया विनोद जाधव, 9वी विद्यार्थिनी, आज तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. सावित्रीबाईंची यशोगाथा सांगणं म्हणलं की प्रथम त्यांना समजून घ्यावं लागतं. सावित्रीबाईंना कसं समजून घ्यायचं ह्याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या मनात विचार येतो, सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या, हे म्हणायला वाचायला खूप सोपं आहे हो, परंतु त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्यांनी सर्व हे जे परिस्थितीमध्ये केलं, तर जर आपण त्या परिस्थितीचा आढावा घातला तर आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल की सावित्रीबाई कोण होत्या. अहो, ज्या काळात मुलगी जन्माला आली हेच पाप मानलं जायचं. मुली 9-10 वर्षाचं झालं की त्यांचं लग्न एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा तिच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं. मुलींना अबला समजलं जायचं. अहो, त्यांना शिकायचाही अधिकार नव्हता, कारण समाजातल्या कर्मठ लोकांना माहित होतं, जर हीच आपला नारी सबला झाली तर या कर्मठ लोकांचा तबला वाजल्याशिवाय नाही राहणार. याच अंधकारमय वातावरणात, अशाच अंधकारमय जगात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंना तर आपण ओळखतोच. सावित्रीबाई फुले नाव घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर त्यांचं एक सुंदर असं प्रतिबिंब उभं राहतं. सावित्रीबाईंनी त्यांचं अख्खं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी व समाजसेवेसाठी वेचले. अशाच प्रकारे 3 मार्च 1831 रोजी त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. आई सत्यवती आणि पिताजी खंडोजी यांच्या घरी झाला. अहो, त्यांचाही लग्न रूढी परंपरेनुसार ज्योतिबा फुले यांच्याशीच झाला, परंतु ज्योतिबा फुलेंनी त्यांना वाचायला लिहायला शिकवलं. म्हणूनच पहिली महिला शिक्षिका म्हणलं की आपण सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतो. अहो, त्यांनी शिक्षणाचा वसत घेतला होता हो. ते घरोघरी जाऊन महिलांना शिकवायचे व शिक्षणाच्यासाठी प्रोत्साहित करायचे. त्यांनी असंच करत करत महिलांची पहिली शाळा सुरू केली. पुण्यात त्यांनी 1 जानेवारी 1842 रोजी महिलांची पुण्यातील पहिली शाळा सुरू केली बुधवाड पेठेत. आणि पहिली शाळा सुरू करूनच त्यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला व खऱ्या अर्थाने महिला शिक्षणाचा पाया रचला व मुहूर्त भेटवली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले.